तर गाइस नवीन ब्लॉग पर तुमसे एक बार परत स्वागत है। आणि हम निकल चुके हैं हमारे 30th डे और 30th टेम्पल के शूट पे। अरे हमारा सोवन आज गाड़ी का ड्राइविंग का ये लेते हुए क्या बोलते हैं स्टैंड लेते हुए, और हम ऑलमोस्ट अभी सासवड़ पहुंच चुके हैं। सासवड़ के बाद में हम हमारे गाड़ी का पेट्रोल डलवाएंगे और निकल जाएंगे अगले लोकेशन पे। तो बने रहिए हमारे साथ। तो आता मी पेट्रोल भरून घेते भरते आकडे चालू आहे इथं पेट्रोल खाली टाकत जाते। आताच आपण पेट्रोल भरलं आहे, गाडीची डिक्की अर्धी केली आपण टंकी आणि निघालो आहे आपल्या फर्स्ट लोकेशनला। आणि आता आपण पोहोचले मोरगावपाशी। आता आपल्याला सरळ जायचं आहे। नंतर मोरगावच्या पुढे आला तर पुढे आली की चौक दिसत तुम्हाला हा मनावाला, इथून स्ट्रेट जायचं आपल्याला। राईट लेफ्ट पुढे राईट टर्न मारतं स्ट्रेट जायचं आपल्याला। दोन्ही बापर सरळ। आणि आता आपल्याला हा वाला राईड घ्यायचा आहे स्ट्रेट साईडला राईड भेटेल। एक 2 किलोमीटरवर आली की लगेच हा टाईम आहे। आता आपण इथून सरळ सरळ जाऊ। तर मंदिराला जाता की नाही तुम्हाला असं काही नजारा भेटेल। टर्न घेतल्या आपल्याला टर्न घेतल्यापासून आपल्याला मंदिराचा रस्ता 7 किलोमीटर आहे। तर स्ट्रेट आपल्याला 7 किलोमीटर जायचं आहे। तर नजारा एन्जॉय करा। तर तुम्ही इथून सरळ आले की राईट हॅन्ड द्यायचं, तर इथून सरळ जायचं। इथून अजून मंदिर 4 किलोमीटर आहे। त्याच्यावर टर्न कुठं घेत नका बसू, स्ट्रेट निघा। आणि आता आपण पोचलो आहे फायनली त्या मंदिरापाशी। आणि इथं बसलेलं आहे त्याच्यामुळे जरा सावलीत बसलो। दादा तिकडं बाबांसोबत बोलायला गेलं आहे थोडं, जरा सावलीत बसलेलं आहे थोड्या वेळ, कारण आता जस्ट आलेलं आहे। आता आम्ही ट्रॅव्हल करू झालो जस्ट, आणि आम्हाला एक जे मंदिराचे ते बाबा भेटले। आता त्यांना म्हणलं 1-2 मिनटं आम्ही जरा फ्रेश होतो आणि त्यानंतर जरा मंदिर त्यांच्या संग फिरू आणि जरा माहिती घेऊ। आणि आता आपण हे मंदिर बघणार आहे। बाकी मंदिरचं स्ट्रक्चर एकदम मस्त आहे। वरती त्रिशूळ आहे आणि झाड पण इथं मस्त इथे लावलेलं आहे। आपण आज जाऊ आणि बघू मंदिर आतून कसं आहे आणि पिंड कशी दिसते। बारामती तालुक्यात लोणी वाक्कर गाव सिद्धपूर असं एक मंदिर आहे। असं इथं एकच नाही, इथं 4 मंदिर आहे। काय भैरवनाथ, एक मल्लिकार्जुन, दत्ताचं एक आणि सोमनाथाचे, असे 4 मंदिरं इथं आहेत। आता इथने आपण वराच्या मूर्तीकडे जातो। विष्णूचा हा 3रा कितवा अवतार? 3रा विष्णूचा हा 3रा अवतार। हे शेषनाग आहे खाली पाय, हा शेषनाग। आता विष्णूने हो का इथं गदा आहे मारुतीचं, त्याच्यावर मुंडक्यावर पाय दिला आहे गदेच्या। ह्याच्यावर 122 या वरावर 100 विष्णूच्या, आणि ह्याला पंचमहाभूत म्हणतात तेव्हा. मी सांगतो काय कसं काय। पृथ्वी,
आकाश, पाणी, अग्नी आणि वार म्हणजे आपलं हे संत त्याच्या होता. हे इथले वरा जिथं जिथं मोठे मोठे होम झालेत ना ऋषींनी केले तिथंच अशी ही अशी मूर्ती तुम्हाला कुठंच नाही बघायला वराची. विष्णूचा हा तिसरा होता. आता कुठपर्यंत आलो आपण. आता हे आता विष्णूचे आता वर मल्लिकार्जुनच्या मंदिराकडे जाऊ आपण. बरोबर आहे. आता मल्लिकार्जुन किती वर्ष झाले तर आता हा 2-3 वर्ष म्हणजे आता चालेल. हा नवीन. हा पण माहिती सगळी आहे. तुम्ही इथल्या गावातले स्थायिकच. हा काय नाव तुमचं? संपत रामचंद्र मधने. संपत रामचंद्र मधने. हे जवळजवळ 2000 वर्ष पूर्वी. इथं 2 शिवलिंग आहेत बाबा. हां दिसतात का? दिसलं. शिवशक्ती शिवशंभू, शिवशक्ती शिवशंभू. शंकर पार्वती लक्ष्मी नारायण असे आहे. आणि ह्यात पिंडीचे तोंड कुणीकडे आहेत बघा पूर्वेला. ही इथलं विशेष काय असं का? मग बघा ना तुम्ही काय काय कुणीकडे कसे असतात पिंडी पण इथं कसे आहेत. या साईडला आहे. हा पूर्वेला ही इथलं विशेष आहे. हे मंदिर कोणी बांधलं होतं? चाणक्य यादव काढ चाणक्य राजाने म्हणतात बरोबर आहे का नाही? म्हणजे हे सगळं जुनंच आहे. हे जुनं आहे सगळं संपूर्ण जुनं. म्हणजे हे पूर्ण आता जे मंदिर आहे हे सगळं जुनं हे जुनंच आहे. हा संपूर्ण असं बारीक एक असे होते ते कणगळ जाते इतकं त्यांनी बारीक निरीक्षण केलं बघा तुम्ही आहे ना? हां. त्याच्यावरची नक्षावाला म्हणजे जुनंच मंदिर आहे पूर्ण. हा एवढं फक्त हा शंकर मी सांगतो तसं फक्त ही संपूर्ण कृष्ण लीला आहे. हे संपूर्ण कृष्ण कृष्ण लीला बघा इथं पुतनाची सीन इथं कालियामध्ये हां. कृष्णाने हे केलं आहे ना माहिती. हां. आणि त्यावेळी त्या स्त्रिया कशा बलवान आहेत हे दाखवलेलं काही करून. शिवकृष्णाचा भाऊ बलराम त्यांनी गाईकडे चाललेलं एवढ्या त्यांनी इथं रामायण दाखवलं. रावणाचा मामा मनीष राक्षस हालनाचा रूप घेऊन हां. इतर राधा कृष्ण त्याला एक क्षण होतं स्तंभ त्याच्यामध्ये इथून पाणी गेलं. हे राम आणि लक्ष्मण ही नळ आणि नील आणि हा रावणाचा राजा सुग्रीव ही ह्याचा वानराचा राजा सुग्रीव. तर हे राम आणि लक्ष्मण हे असे काय हे करते तुला आहे का माहिती तुम्हाला आहे का माहिती भेटायला जातात ना? नाही नाही ऐका ना तुम्ही सेतू बांधायच्या वेळेस सेतू बांधायचा कसा हे कुणाला माहीत नव्हतं. त्यात 2च वानरांना माहीत होतं नील आणि नळ. आणि मग त्यांना माहीत होतं तर हे काय करायचे वानर नदी गेली की पाण्यात म्हणजे जेव्हा आंघोळ करून येईल ना त्याचे कपडे पाण्यात टाकून देणार. पाण्यात टाकून असे बरेचसे हे गेले. तर एक दिवस आतरंग ऋषी पाण्याला गेले. आतरंग ऋषी आणि मग ती वर आला आंघोळ करतं हे दोन्ही वानर हसत होते. मग त्यांनी बघितलं आतरंग ऋषीने म्हणले आजपासून जी तुम्ही वस्तू पाण्यात टाकताना ती बोलणारच नाही. आजपासून जी वस्तू पाण्यात टाकता ती बोलणार नाही. मग ही लई चटपडली वाहणार. मग आता मग ज्यावेळेस राम लंकेला चाललं का नाही सेतू बांधायला मग ती आता तुम्हाला सांगतो जायचं होतं
तर 80,000 रामाची वानर सेना. किती? 80,000. त्यावेळेस मारुतीलाच माहिती होतं फक्त की सेतू ही 2च वानर काम करतात. मग हे दोन्ही वानराला बोलावलं. सुग्रीव आला वानराचा राजा. मग ह्यांनी त्याच्यावर राम म्हणून लिहिलं तर ती वस्तू बुडली नाही. मग परत मारुतीराया म्हणला 80,000 वानर सेना पण ही 2 गवली आणि ही बिगारी काय करणार एवढी. मग मारुतीरायाने तुम्हाला सांगतो म्हणून राम राम लिहिलं. मग प्रत्येक दगड असा त्यांना झाला म्हणून ती इथनी लंकेला गेलं सेतू बांधून असं हे चित्र आहे. असा आहे देख म्हणजे हा असा देखावा व्हायला चांगलं आहे त्या काळी चांगलं हा. बघा. इकडे काय ते आता एवढं तरी मला जेवढं माहिती आहे बघा तुम्ही घ्या. सगळं बांधकाम जुनंच आहे ते. अजूनच आहे सगळं. तेच काळात. आनंदी याला हे म्हणतात मंडप शक्ती मंडप. हा शक्ती मंडप हा शक्ती मोठा असेल पहिला आता पाडलं गेलं सगळं त्या काळात. इंग्रजीचं तो मंडळांचं. आता आपण दत्तानंद स्वरूप संजीवनी समाधी आहे. ज्ञानेश्वर माऊली ही सगळं हा इथं त्यांनी संजीवनी समाधी घेतली. 110 वर्ष झाले समाधी. ते फोटो तेच आहे. ती काली कमाल 110 वर्ष झाले. त्यांची समाधी ती त्यांची शिष्य आता आपण महादेव बागायला पुढे जायचं ठीक आहे. महाजनी श्रीमद परमहंस दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज ठीक आहे. यांनी जेवढा अक्कलकोटला गाणगापूरला लीला झालेत ना तेवढ्या ह्या महाराजांनी इथे करून लावलं. महाजनी महाराज पुण्याचे गणपवडीचे शंकर महाराज त्यांचे हे शिष्य हे शंकर महाराज. ते शंकर त्यांचे हे शिष्य महाजनी महाराज. त्यांची ज्ञानेश्वरी तोंडपाठ. त्यांची हे बाळ ब्रह्मचारी लग्न नाही. एका वेळेस 3 जागेवर कीर्तन सांगितलं एकाच रात्रीला. तेच टायमिंग तेच अभंगन आणि तेच कीर्तन एका वेळी 3 जागेवर. म्हणजे असं जर हात केला ना अशी एखाद्याच्या घरी गेलं की दोतरा दिवाळी हातातच आहे. असली ह्यांची शक्ती. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञानेश्वरी तोंडपाठ आणि आगंत गाजरे शिक्षण म्हणजे ही दत्तच आहेत म्हणायचं. ते बी नाही म्हणजे इतकं पावर आहे इथं. तर तुम्हाला खाल्लं तर सांगतो माहिती ते काय काय हा विष्णू मंडप. जसे म्हणजे दत्त 10 हाताची मूर्ती. आज लाईट आहे दिसते ते आज दिसते. ती उघडत नाही मंदिरात 10ची मूर्ती हे का ना उघडत रातचं उघडतात. नाही ही काकाच उघडतात फक्त. पूजेला हात कुणी जात नाही काकाशिवाय. जशी पूजा दत्त 10 हाताची मूर्ती तुम्हाला बघायच मिळणार नाही. 10 हाताचा दत्त आहे. हा दिसतं. हां झालं का नाही सत्य मग फोन काय
आणि आता आपण तिथं जाऊ मध्ये, कारण तिथे रामायणचं अख्खा इतिहास दाखवलेला आहे. त्यासाठी आता आपण आधी तिथे जाऊ आणि मग वापस फिरून ह्या साईडला त्या मंदिराकडे जाऊ आतमध्ये. ही सीताची स्वयंवरती बाण असता का नाही घोड्या, त्या बाणाचा घोडा करून सीता अशी खेळायची. ते रावणाला दोन्ही हाताने बाण उचलला, त्याचा घोडा करून सीता खेळत होती एकाच हाताने. तिथे राम आणि लक्ष्मण तिथं सीतेला भिक्षा मागाय रावण आला. तिथे राम हरणाला बाण हाणतात. ज्या वेळेस आकाशातून सीतेला नेले का नाही, हा जटायू पक्षी झाडपा घाल रावणाला, आणि हा मारुत्र डोंगर, असं संपूर्ण इथं रामायण विष्णू मठात दाखवलेलं. आता हे तुम्ही जसे इथून 10 अवतार कुठं? हे पहिला कच्चे मच्छे म्हणजे मासा आहे. हो का, पहिला हा देवाचा अवतार, दुसरा कुर्म म्हणजे वारा, ते कासव कुर्म म्हणजे कासव, आणि हा विष्णूचा तिसरा अवतार. आता मग आपण बघितला ना माणसं त्यावेळेस ऋषीचं बसायचं, आंघोळी करतात. ती कुंड बांधलेला निवड आंघोळी करतात ऋषींच्या. यज्ञवर आहे ना तिथं, यज्ञ मोठमोठं होतं. इथं आंघोळ करायची तिथे जाऊन हा, मग पाणी त्यावेळेस कमी यायचं म्हणून ती कुंड त्याच्याकरता बांधलेली त्या काळात. हो एकच आपल्या नक्की तुम्ही सांगा कसं वाटलं मंदिर तुम्हाला. तुम्हाला काय आवश्यक कमी आणि मनातल्या सगळ्या कामं करून हे महाराष्ट्रात ठीक आहे. पण तुम्ही सांगितलं आपली जाते, मी म्हणलं महाराज हां तुम्हाला म्हणलं की आले मग ती स्क्वेअरमध्ये साचलेलं आहे मध्ये, तर आत खोल पण खूप आहे. हा वाला इतिहास इथून चालू होतो. रावण सीतेला इकडं. ओव्हरऑल अख्खं मंदिर एकदम मस्त आहे. आपण पण आता आम्ही बघितलं आणि तुम्ही पण आता बघितलं असेल. तर आता आपण जाऊ दुसरी मंदिरकडं, जे की इथून 5 ते 10 किलोमीटर आहे. डिसाईन तयार आहे तिकडे, आणि आता आपण निघू दुसरं.